नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आमच्या गार्डनमध्ये चौथ्या मजल्यावर चुलीवर कोळशाच्या शेगडीवर छान पारंपरिक स्वयंपाक करत आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज आम्ही सगळ्या अपार्टमेंटमधल्या मैत्रिणी मिळून स्वयंपाक करतो आहे. आम्ही दरवर्षी वर्षातून एकदा असं चुलीवर स्वयंपाक करतो आणि तोच हाच खास दिवस आहे. गार्डनमध्ये स्वयंपाक करण्याची मजा काही वेगळीच असते. हे माझं टेरेस गार्डन आहे. काम करता करता मी झाडांना पाणी पण देते आहे. इकडे आलू आम्ही उकळायला टाकलेले आहे. दुसरीकडे शेगडी कोळसे टाकून ठेवलेले आहे. सगळं साहित्य आणलेले आहे आणि लागलं तर परत आम्ही आणू शकते. आणि बघा, हे माझं गार्डन आहे. इकडे काम पण सुरू आहे आणि इकडे झाडांना पाणी पण देत आहे आणि छान मजा येत आहे. सध्या मैत्रिणी यायच्या आहे आणि तुम्ही बघू शकता, खूप मस्त ऑर्गॅनिक तिथे भाज्या लागलेल्या आहे आणि या भाज्या आम्ही घेऊन छान स्वयंपाक करणार आहे. सॅलेडमध्ये पाणी, असे फ्लॉवर्स पण खूप सुंदर लागलेले आहे माझ्या झाडांना. आणि हे बघू शकता, झेंडूचे हायब्रिड झेंडू आहे. कटिंगमधून मी हे प्लांट्स लावलेले होते, छोटे छोटे कटिंग्स. आज छान याला फुलं पण लागले आहे. आता माझी कोळशाची शेगडी पण छान पेटत आहे. आता काहीतरी आपल्याला सुरुवात करायची आहे गोडानी. आता आज मी रव्याचा शिरा बनवत आहे. इकडे आपले आलू पण होत आहे. चुलीवर असे आलू उकडले तर टेस्ट खूप छान लागते हे. आता मी रवा भाजत आहे आणि 2 वाट्याचा रवा घेतला आणि त्याला मी 2 वाट्या साखर घेतल्या आहे आणि 8 वाट्या पाणी घेतलेलं आहे. छान प्रमाण असतं आणि शेगडीवर एवढ्या लवकर रवा भाजलेला गेला, काही वेळातच, काही मिनिटामध्येच शेगडी छान पेटल्यामुळे स्वयंपाक पण खूप फास्ट होत आहे. आता बघू शकता, आता छान मी याला मिक्स करते आहे. खूपच मस्त आणि सुवास दरवळत आहे. शुद्ध तुपाने आम्ही शिरा बनवलेला आहे आणि छान बघा किती गोल्डन कलर आलेला आहे. काहीच वेळ मला लागला नाही आणि कढई मोठी असल्यामुळे पटापट झालेलं आहे. आता आम्ही त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स, विलायची टाकते आहे. आता इकडे दुसरीकडे आम्ही कांदा भाजते आहे. इकडे पुरी पण झालेला आहे, इकडे पकोडे पण झालेले आहे. आता भाकरी, पुरी आणि कोणी भजे करते, कोणी पुरी करते. आम्ही सगळे मिळून मिसळून छान स्वयंपाक करते आहे. सगळ्या मैत्रिणी मिळून काम केल्यास स्वयंपाकही लवकर होतो, गप्पा, हसणं चालूच असतं. आणि बघू शकता तुम्ही, इकडे माझं थोडं क्लिप मागे पुढे झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये 8 वाट्या पाणी टाकलेलं आहे. आपलं परफेक्ट प्रमाण राहते. जर 2 वाट्या जर रवा असेल तर आपल्याला 8 वाट्या पाणी घ्यावं लागतं. तर बघू शकता, एक मैत्रीण माझी, आता आम्ही छान कांद्याचे पकोडे बनवत आहे. त्यात मी छान हिरव्या मिरच्या, गार्डनमधल्या पातीचा कांदा आणि पुढे आम्ही मिरचीचे पकोडे, पालकचे पकोडे. इकडे आम्ही पुऱ्यांसाठी कणिक भिजवत आहे. कोणी वांग्याचं भरतासाठी वांगे सोलून देत आहे. छान शेगडीवर आम्ही वांगे भाजत आहे. सगळ्या मैत्रिणी मिळून मिसळून छान करते आहे. इकडे छान गरम गरम मिरचीचे पकोडे होत आहे. इकडे कोणी कांद्याची साली काढत आहे, कोणी मिरची हे करत आहे आणि मी आता व्हिडिओ बनवत आहे. मी पण भरपूर केलेलं आहे. मी भाजी केली आहे, सगळं तयारी केलेली आहे हे. आणि हे मोठे मिरचीचे पकोडे आहे. इकडे एक माझी मैत्रीण चुलीवर छान पालकाचे भजे काढत आहे आणि गार्डनचा हिरवागार पालकचे भजे खूप टेस्टी लागते आणि असा फील येतो जसं आपण शेतामध्ये बसलेला आहे. बघू शकता, हे माझं गार्डन आहे आणि इकडे मी आलूची भाजी बनवलेली आहे, उकळत्या आलूची. आणि पुऱ्या मी प्रेस मेकरवरून हे केलेलं आहे. वांग्याचं भरीत केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि मी सुरुवातीला तुपामध्ये रवा भाजलेला आहे आणि बघू शकता रवा किती थोडासा दिसतो, पण झाल्यानंतर खूप भरपूर कढईभर शिरा झालेला आहे. आता आम्ही सगळे मिळून जेवायला बसणार आहोत. अशा गप्पा, हसणं, एकत्र वेळ घालवणं यामुळे मन हलकं होते. चुलीवरचं जेवण फक्त पोटासाठी नाही, पण मनासाठी पण असतं. बघू शकता तुम्ही, किती छान आम्ही किती मस्त बनवलेलं आणि किती पंचपक्वान्न बनवलेलं आहे. आता आम्ही 2 वाजले आहे आणि 2 वाजताच आमचा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. इकडे आम्ही भाकरी पण केल्या आहे, पुऱ्या पण केलेल्या आहे आणि हसून मजाक करून आम्ही छान जेवण करत आहे. छान भरीत झालेलं आहे आणि सॅलेड माझ्या गार्डनमधलं टोमॅटो, हिरव्या मिरच्या, सांबार सगळं आम्ही गार्डनमधले वापरलेलं आहे.
असंच जर हसून केलं तर आपले गिले-शिकवे जे काही असते मैत्रिणीमध्ये ते सुद्धा दूर होतात. एक प्रेमाचं नातं तयार होतं आणि आपली एक एकता, घट्ट मैत्रीचं हे प्रतीक आहे. असंच जर आपण केलं तर छान वाटते.